पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्यापही कोणता निर्णय नाही। या संदर्भात काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 9 जूनला होणार। ठाकरे पक्षाच्या नेतृत्वामध्ये महिलांचा नांदगाव नगरपंचायतवर धडकला घागर मोर्चा। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र पाणी टंचाई, तर 10 दिवसाआड होतोय पाणी पुरवठा। शेत्यांनी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार। पाणंद रस्ते विकास होण्याच्या मोहिमेला वेग येणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा। भारतीय पुरातत्व विभागाकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र व्यवहार। परवानगी नसताना आवारात लाडू वाटप सुरू असल्याच्या होत्या तक्रारी। सोन्याच्या दरात 15 दिवसांमध्ये 5,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 96,614 रुपयांवर, तर सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा। अमरावतीमध्ये बळवंत वानखडेंच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार। काँग्रेसच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस। जनता दरबाराला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं शॉल आणि साईंची मूर्ती देत त्यांचा सत्कार। राज्यातील 2,997 प्रकल्पात अवघ्य 33% पाणी शिल्लक। 3,015 गावांची तहान टँकरवर। तापमानामुळे पातळी आणखीन कमी होण्याची शक्यता। सोलापूरमध्ये शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक। सिंचन भवनाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी केलं ठिय्या आंदोलन। यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये झाली शाब्दिक चकमक। अमरावतीमध्ये उष्माघाताच्या किरकोळ 250 रुग्णांवर उपचार, तर 59 ठिकाणी उष्माघात कक्षाची सुविधा। वाढत्या तापमानानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।